तर गायज मी आज आलोय पाशाबाईच्या गोट्यावर त्यांच्या राजा बैलाला भेट घेण्यासाठी। तर बघू चला त्यांचं काय म्हणणं आहे। तर हे बघा यांचा राजा बैल, पाशाबाई यांचा बैल। मग इथं बघू पाशाबाई बसलेत, त्यांना विचारूया काहीतरी। मग पाशाबाई तुम्हाला ह्या बैलाचं नाद कसं काय लागलं? बैलाचा नाद आम्हाला लहानपणापासून आहे. हां लहानपणापासून नाद आहे आम्हाला। 4 बैलाचा नाद होता पुण्याला। हां आता आम्ही गावाकडे आलो राहिला तेव्हापासून बैलाच्या शोधात होतो। हो हो आता आमच्या नगरवाल्या मित्रांनी आम्हाला हा बैल सांगितला होता हां हां की असा असा बैल आहे, हां मग तू मला मैत्री खात्यात दिला त्यांनी बैल। हां आता आम्ही आणलाय आता हां आता त्याला चालू आहे व्यायाम वगैरे काहीतरी थोडंफार पाहुणे बिवणी चालू आहे। हां हां अजून झोपला नाही, हां बघू आता। मग या बैलाला खायला वगैरे काय घालताय तुम्ही सकाळ काय संध्याकाळ? नाही, आता कडबी आहे, कुटी आहे, मक्याची बारड्याची बारडा आहे, गोळ आहे पिठाचं, हां तेवढेच आहे। 2 लिटर दूध आहे सकाळ संध्याकाळ, बाकी काय जास्त नाही। हां मग बैल मनात देशी तरीके ठेवलं तुम्ही, जास्त तेवढं लई लक्ष हे केलं ना? हा बैलाला काय तो बैलाच्या गाडीत दमक पाहिजे, बैल पळाला तर त्याला रतीन लावायचा। होय। मग तुम्हाला कोण सांगितलं असलं बैल आहे म्हणून तुम्हाला वगैरे कोणतरी? तिथे नगरचा जोडीदार आहे आपला, हां त्याने सांगितलं असा असा बैल आहे, हां मग बघा तुमच्या डोक्यात बसते का हां हां तर घेऊ। मग आता बैलाला रेसिंगला लावायचं तुम्हाला? हा 3 फेऱ्यात पळवायचा गटात। हां किती दात लागल्या बैलाला? काहीतरी बैलाची 4 दात बैल घेऊ। 4 दात। हा म्हणजे एकदम अतिशय तुम्हाला प्रेम करणारा बैल आहे आणि तुम्ही पण त्याला प्रेम करताय? हा हाय प्रेम, पण मारिते कधी कधी थोडं। हां हां हाय रागीट रागीट बरं आहे। हां बैल तसा नाही रे, हां दुपारी बी पैसे आणतंय। हां हां बघू आता काय काय करते, फेरा काढायचा आहे काढायचं। सारख्या संघ गोड्या संघ दुपायचा एकदा। आणि काय काय तुमच्या गोट्यावर काय बैल एकच आहे? एक गोड आहे पलीकडं, बघू जरा दाखवता का? तर आपल्याला पाशाबाई घोडा दावायलाच येऊन चालेल, तर तुम्हाला त्याला घोडा धावतो। तर पाशाबाई कुठं आहे घोडा? हे घोडा का? ह्यो राजा आहे, राजा। याचं नाव काय म्हटलं? पळतोय याचं नाव काय? हो सर्जा। सर्जा। ह्यो गाडीला पळतो। हां आधी याच्या संघाची एक फेरा काढायचा आहे, हां मग बघू काय होते। मग गोड्या संघ झोपायचा। हां मग तुम्हाला म्हणजे हां मग पाशाबाई तुम्ही या बैलाला कधी झोपणार आहे आता तुम्ही? हा झोपायचा एक 2-4 दिवसात, 2-4 दिवसात झोपणार आहे? म्हणजे पाटी बिटी तयार झाली की झोपायचा एक 2-3 दिवसात काढायचा फेरा। हां हां म्हणजे इथं लोकलच तुम्ही प्रॅक्टिस घेणार डेली? लोकल हां हां मग मग बघू फेऱ्याच्या दिवशी आम्हाला जरा कॉन्टॅक्ट करा, हा, आम्ही जरा येऊन तुमचं राजाचं जरा बघतो। करू मग आता सरच्या संघ झोपायचा, गोड्या संघ जर चांगला लागला सर्जा संघ। तर तिकडं वर सावड करून झोपायचा। पण नाव पण काय तुम्ही त्याला बघून ठेवला का ते कसं काय? पहिल्या मालकाचंच नाव आहे ते, पहिल्या मालकाचं नाव आहे का? हां